The tooth relic of Buddha has been kept in this place. That's why purposely it has been built elevated above all other sites. So there was the two different kings have used three different places to keep the tooth during this reign. And this is actually the main entrance. You see the nothing written, but this is three symbol actually: man, dog, and the crow. Man, dog, and the crow. No inscription, nothing written. So that means, when you are entering to the holy place, if anybody disturbs the artifact or misbehave, your next life is going to be birthed as a crow. Karma Siddhanta. How? This one? You will explain. आपण सगळ्यांनी जरा इकडे लक्ष द्या. या परिसरामध्ये ही एक इमारत उंचावर बांधली आहे. त्याचं कारण असं आहे, तथागत भगवान बुद्धाचा जो दंत धातू आहे तो सुरुवातीच्या काळामध्ये इथे त्यांनी ठेवण्याची व्यवस्था केलेली होती. म्हणून या जागेवर कोणी दारू पिणार नाही, कोणी पान बिडी सिगरेट कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही अशी मान्यता होती. आणि ते करणाराला त्यांनी इथे हा जो बोर्ड दिसतोय, ही जी बळी दिसते, हा बोर्ड होता आणि याच्यावर त्याने त्या संकल्पना मांडल्या होत्या. इथे कर्म सिद्धांत आहे. तुम्ही नशापान जर केलं तिथे ही सॅक्रेड म्हणजे अत्यंत पवित्र जागा मानली जाते, जिथे भगवान बुद्धाचा टूथ रिलिक्स म्हणजे दंत धातू ठेवलेला आहे. म्हणून इथे म्हटलं होतं खाली तीन चित्र आहेत. एक कावळा आहे, एक माणूस आहे, कुत्रा आणि कुत्रा. म्हणजे जर तुम्ही हे असं काम केलं तर पुढचा जन्म तुम्हाला कुत्र्याचा मिळेल, कावळ्याचा मिळेल. आणि जर चांगलं काम केलं तर तुम्हाला पुन्हा माणसाचा जन्म मिळेल. अशी आता आपण ह्या गोष्टीला म्हणजे जे सत्य आहे ते इथे सांगितलं.